तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज वार आहे संडे आणि वेळ झालेली 8:42. तर मित्रांनो निघालेलो आहे आता मी इकडे आपल्या काय बोलतात त्याला डेली रुटीनवर. सॉरी जरा लक्ष वेगळीकडे. हा तर डेली रुटीनवर निघालेलो आहे. आता बघूया कसं काय काम. आणि पावसाने जर विश्रांती घेतलेली आहे पण आपण विश्रांती नाही घेणार आहे आज. तर ठीक आहे, बघूया आपलं कसं काय काम. त्याआधी बघा ओलाचं माझं प्लॅन एक्सपायर झालेलं आहे. आता ते मी रिन्यू करतो. मला वाटतं 2,500चं रिचार्ज आहे समथिंग. तेच करतो मी. तर गाडी साईडला घेतो आणि अगोदर रिचार्ज करतो आणि मग बघूया आपलं कसं काय आजचं काम. तर मित्रांनो आपला प्लॅन एक्सपायर झालेला, आता आपण त्याला रिन्यू करूया. अरे बापरे, 30 दिवसाचा 1999 म्हणजे 2,000 रुपयात आहे. आपले 500 रुपये वाचवले ओलाने, आपल्याला डिस्काउंट आहे वाटतं. ठीक आहे, तर हाच प्लॅन मी रिन्यू करतोय. तर मित्रांनो हाच प्लॅन मी रिन्यू करणार आहे. झालेला आहे आपला प्लॅन रिन्यू. तर झालेला आहे मित्रांनो आपला प्लॅन रिन्यू. आता करूया आपण लॉग इन. एक मिनिट. व्हॅलिडिटी एक्सपायर ऑन हा हे बघा आलेलं आहे. आपलं प्लॅन आपला रिन्यू झालेला आहे. 4 ऑगस्ट पर्यंत आहे आता प्लॅन. ठीक आहे, तर करूया आता लॉग इन. 5 मिनिटं वाट बघेन, नंतर मी उबर पण लॉग इन करेन. तर केलेलं आता आपण रिचार्ज. तर बघूया आता कसं काय. रिचार्ज तर केलेलं आहे. सुरुवात झाली आपली 2,000 रुपयाची कमवले. तर आज सुरुवात पण नाही झाली, अगोदरच 2,000चा रिचार्ज झालाय. तर ठीक आहे, आता बघूया उबरचं काय. उबर तर आता मी लॉग इन नाही करणार. एक 5-10 मिनिटं थांबेल, त्यानंतरच लॉग इन करेल. जर ओलामध्ये चांगली ट्रिप लागली तर ओलाची ट्रिप घेऊन निघून जाईल. तर बघूया आज कसं काय. कुठे आज जास्त पाऊस तर मला इकडे तरी वाटत नाही, आता बाकीच्या ठिकाणी सांगता नाहीत. तर ठीक आहे, जिथे पण पाऊस असणार जास्त आपण निघून येणार. जास्त रिस्क घेणार नाही कोणत्याच भागात. तर जे पण काम असेल ते आपण सेफच करणार. काही अंगावरती जास्त काही घ्यायचं नाही. भले 2 पैसे कमी कमवा पण सेफ कमवा. आणि अशा ठिकाणी बघा की ज्या ठिकाणी तुम्ही अडकाल नाही, किंवा 500-600च्या ट्रिपच्या नादामध्ये तुम्ही पाण्यात गाडी वगैरे घालाल तर ते खूप सारे सेन्सर आहेत. एकदम फास्ट गाडी पण पाण्यातून घेऊन गेले, कोणत्या सेन्सरला हे झालं लगेच सेन्सरच्या लाईट ब्लिंक करायला लागतात आणि कुठेही कोणत्याही सेन्सरमध्ये पाणी जाऊ शकतं. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे तिकडे पाणी घालू नका. आणि जरी गाडी टाकली तरी एकदम फास्ट घेऊ नका, कारण का फास्ट गाडी घेतली किंवा पाणी पण टाकले, थोडंसं तुम्ही 100 मीटर पण त्या पाण्यात गाडी चालवली ना, नंतर ब्रेक्स पण लागायचे थोडे कमी होतात. ते पण काळजी घ्या. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला इकडनं कोणती बुकिंग लागते ती बुकिंग घेऊया आणि मग निघूया. मला वाटतं 9 नंतर 9:30 नंतरच बुकिंग लागतील. संडे आज आणि 10 नंतर तर मेगा ब्लॉग लागायला सुरुवात होते. तर बघूया आता कसं काय. तर मित्रांनो ओलामध्ये जर आपल्याला एक पण ट्रिप नव्हती वाजत, पण उबरमध्ये आता मी पनवेलची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. रेट तर एवढं खास नाही, पण इकडून बाहेर निघायला किंवा काम करण्यासाठी मग ठीक आहे. आता कामाची सुरुवात करूया आता इकडनंच. तर घेतलेली आता ही ट्रिप करूया. पिकअप बाजूलाच होतं, तर आता पिकअप करूया आणि जाऊया आता पनवेलला. तर मित्रांनो कळंबोळीचा ड्रॉप आपला झालेला आहे कम्प्लीट. आता आपल्याला इकडून ठाण्याची बुकिंग लागलेली आहे, ती ऍक्सेप्ट केलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता जाऊया ठाण्याला. बाजूलाच पिकअप आहे, तर पिकअप घेऊया आणि जाऊया आता ठाण्याला. तर मित्रांनो ठाण्याचा ड्रॉप पण झालेला आहे आणि आपल्याला कल्याणची बुकिंग लागलेली आहे. मला वाटतं 3-4 वेळा एकच बुकिंग वाजली
मग मी कंटाळून घेतली आणि ओलामध्ये इथल्याच 126 130 अशाच बुकिंग वाजत होत्या. तर घेतली आता म्हणजे ॲक्सेप्ट केली. बघू आता कल्याणमधून मग कल्याणमध्येच काम करेल, नाही तर मग जर तिकडनं पण चांगली बुकिंग लागली तर मी बाहेर येईल. पण मग आता जर गेलो कल्याणच्या इथे मग जास्त कल्याणमधूनच काम करेल. तर बघूया आता जाऊया कल्याणला. तर मित्रांनो उबरची बुकिंग आपली कॅन्सल झालेली आहे आणि आपल्याला ओलामध्ये आता उल्हासनगरचीच बुकिंग लागली आहे. तर ती ॲक्सेप्ट केलेली आहे. ठाण्याला पाऊस आहे चांगला बऱ्यापैकी. नवी मुंबईला तर पाऊस नव्हता काय, पण मुंबईला पाऊस आहे. तर ठीक आहे आता केलेली आहे मी ॲक्सेप्ट बुकिंग आणि जाऊया आता उल्हासनगरलाच. तर मित्रांनो आलेलो आता एक पिकअप लोकेशनवर आणि बुकिंग कॅन्सल. तर ठीक आहे बघूया आता कोणती बुकिंग लागते. दहीसर तर नाही करणार मी ॲक्सेप्ट. तर बघूया ओलामध्ये किंवा उबरमध्ये जी पण बुकिंग लागेल, आता मुंबईची पण लागली तरी मी घेईनच, काम करेन इथे आणि मग दुपारनंतरच निघेन घरी. ते भिवंडीची बुकिंग आहे, भिवंडीला नाही जाणार. कल्याण ईस्ट, त्याला कल्याण ईस्टची बुकिंग तुमच्या समोरच ॲक्सेप्ट केलेली आहे. 5 मिनिटात दाखवत आहेत. तर बघूया आता भेटते काही, तीच घेऊन जाऊया. मग भिवंडीची एकच बुकिंग सारख्या येतात या उबर मध्ये. ठीक आहे चला तर बघूया आता, करूया हा पिकअप आणि जाऊया कल्याण ईस्टला. तर मित्रांनो झालेला आपला कल्याण ईस्टचा ड्रॉप आणि ओलाने भाई आज वाटलं नव्हतं मला, म्हणजे अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त चांगलं फेअर दिलंय बघा. ओलाने 865 रुपये फेअर दिलेलं आहे कल्याणच्या राईडचं. तर एक नंबर फेअर भेटलेलं आहे. मला वाटतं की 500 550 असंच काहीतरी फेअर भेटेल. आणि किलोमीटर पण मला वाटतं एक 27-28 किलोमीटर होतं, असं मला वाटतं 27च किलोमीटर होतं. तर चांगलं फेअर भेटलं मला, म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती ओलाकडून. तर ठीक आहे आता बघूया इकडनं कोणती बुकिंग लागते आपल्याला. तर मित्रांनो वाट बघतोय बुकिंगची, बुकिंग नाही लागत आहे. दोन्ही डिव्हाइस चालू आहेत, म्हणजे ओला पण चालू आहे, उबर पण चालू आहे. तर एक बुकिंग लागली होती, मला वाटतं वसईची होती, वसई का विरारची होती, 1300 रुपये. पण कोण जाणार तिकडे आणि परत मग रिटर्नला बुकिंग नाही लागणार तर उगाच फसणार. आणि टाइम पण मला 2.5 तास दाखवता, मग नाही ॲक्सेप्ट केले. आणि वसई विरार या टायमाला जाणार नाही, सकाळचा टाइम असता विचार तरी केला असता. तर ठीक आहे तोपर्यंत आता आपण थांबलोय. तर आपण एक हे करून घेऊया दरवाजे, म्हणजे भाई कस्टमर लोक असेच उघडे ठेवतात भाई, पूर्ण पाणी त्या बटनामध्ये. तर आपल्याकडे एक पॉलिश आहे, पॉलिश ती यूज करतो मी, त्या बटनांना लावतो, म्हणजे पाणी पडलं ना तरी ते म्हणजे पाणी त्यावर थांबत नाही, निघून जातं आणि बटनांच्या आतमध्ये पाणी जात नाही, दाखवतो. तर मित्रांनो ही ती पॉलिश आहे, असा स्पंज असतो त्यामध्ये बघा. बटनाला आहे ना असं तुम्ही इथे फक्त असं नॉर्मली केलं ना, हे बघा पाणी याच्यावर थांबणारच नाही, पाणी पडलं की निघून जातं. हे डॅशबोर्डसाठीच वापरतो मी, हे बघा. त्या कपड्याने किती पुसत राहणार, आता याच्यावरती पाणी पडलं ना थांबणारच ना, ते डायरेक्ट गरम होऊन जाणार. सेम इकडून पण असं आहे बघा, ते फक्त रफ करून घ्यायचं बस. इकडे पाणी पडलं ना डायरेक्ट ते निघून जाणार. हे कस्टमर लोक जर आपल्या म्हणजे त्यांना काय फरक नाही पडत, कस्टमर लोकांना कसं पण दरवाजा उघडा बंद करा काय फरक नाही पडत. आणि आपल्याला आपल्या गाडीची काळजी घ्यावी लागेल. म्हणून असं एक तुम्ही पण पॉलिश घ्या, 10-20 रुपयालाच भेटते ती एक पाऊच. खूप दिवस चालतो, तर डॅशबोर्ड पण चांगला क्लीन होतो आणि त्याने चमकतो. आणि नाहीतर मग वॅसलीन पण तुम्ही घेतली थोडीशी लावली ना प्रत्येक बटनांच्या ठिकाणी, तरी पण पाणी असं बटनांमध्ये जाणार नाही. आणि भाई कस्टमर लोक जे उघडा ठेवतात दरवाजा, डायरेक्ट असं उघडून छत्री बंद करणार, उघडणार, प्लस असंच उघडा ठेवणार आणि खूप उशीर म्हणजे बसायला लावतात, इकडे तिकडे बघणार, दरवाजा उघडा, पाऊस चालू आहे तरी पण. सेन्स नाही जरा पण, म्हणजे सेन्स नाही इन द सेन्स म्हणजे त्यांना काय फरकच नाही पडत, त्यांची थोडी गाडी आपली गाडी, मग आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, गाडी नीट राहील. आता बघू आपल्याला कधी इकडनं बुकिंग लागते, लागली तर ठीक आहे, नाही लागली तर ठीक आहे, आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. नाही लागली तर जाईन घरी. बघूया वाट अजून 12:44-45 झालेले आहेत, 15 मिनिटं वाट बघेन. नाही झाली तर आता घराच्या इथे कल्याण ईस्टला तर निघून जाईन घरी, मस्त जेवेन आणि झोपून जाईन. तर मित्रांनो आलेलो आता मी घरी, नाही घेतली बुकिंग आणि आपलं आता ओव्हरऑल काम झालेलं आहे. उबरमध्ये बघा तुम्ही 1148 आणि ओलामध्ये 865, म्हणजे 2000च्या आसपास आपलं काम झालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, एवढंच काम केलं आज 2000चं आणि आता चाललोय मी घरी. चला तर मित्रांनो भेटूया आता उद्या.